हाय गाईस. तर परवा आजीने दिले होते हळकुंड. तर म्हणलं याचं काय करावं विचार केला, याचं लोणचं घालूया. तर चला आज बघूया आपण हळदीचं लोणचं कसं घालायचं ते. तर हे बघा, ही हळद आहे. ह्याला पाण्यामधून चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. ह्याला मी एकदा वॉश करून घेतलं आहे, पण आणि एकदा म्हटलं करायच्या आधी थोडंसं धुवून घ्यावं. नितळण्यासाठी याच्यामध्ये काढते. आपल्या पुरणाची जाळी वगैरे असते, त्याच्यामध्ये तुम्ही नितळण्यासाठी थोडंसं पाणी याच्यातनं जाण्यासाठी काढू शकता. याच्यामध्ये हे एकदम असे पावशेर असतील, म्हणजे जी आपली हळकुंड असतात ते हळकुंड नाही, ही आहे ओली हळद. सेम आल्यासारखी असते ओली हळद. तर याचं आज आपण लोणचं करणार आहे. तुम्ही बघू शकता, धुवून घेतले स्वच्छ मी. आता ह्याला पुसून घ्यायचं. कोणतं जरी लोणचं घालायचं म्हणलं तर आमचा स्वर्ण मला कायम सगळ्या लोणचं करण्यात मदत करत असतं. आता पण बघा, हळकुंड पुसून द्यायला लागलं. ही हळद ही स्वच्छ पुसून घेणार आहे हळद आता. मग ह्याचे आपल्याला आपण माईनमुळाचं जे लोणचं घातलेलं सेम तसं करायचं. त्याला तुम्हाला सांगतेच पुढं कसं करायचं ते. बघू शकता, मी पूर्णपणे ह्याला असं सुकवून घेतलं आहे, पूर्ण कापडाने पुसून घेतलं. आता याची वरची साल काढायची आपल्याला. अशा पद्धतीने मी ह्याची साल चमच्यानीच काढते. तुम्ही साल काढायचं जे असतं त्यानेही त्याची साल काढू शकता. बघू शकता, मी अशा पद्धतीने याची साल चमच्यानीच काढते. अशी मी याची साल काढलेली आहे तर सध्या. तर चला, अशी सगळ्या हळदीची साल. बघा, ही आमची सगुना. जरा हिला कचरा झाला की आवडत नाही. लगेच हिची साल अजून काढायला बसलो मी तर लगेच सगळा कचरा सुपलीमध्ये भरायला लागला आहे. जरा पण त्याला कचरा जायला आवडत नाही. लगेच सुपली आणून ते सगळं त्यात भरायचं काम चालू आहे. अजून मी म्हणते त्याला की अजून हे सोलायचं आहे, तर अजिबात ऐकायला तयार नाही. हे पिल्लू बघा आमचा कसा, तो पण साल काढून झाले. आता आपल्याला त्याला लांब लांब चिरायचं आहे. एकदम पातळ असे काप करायचे, जेणेकरून लोणचं आपलं लवकर मुरेल. तुम्ही बघू शकता, मी एकदम असे पातळ लांब 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 काप केलेत. हे बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये ते काप केलेले आहेत, जेणेकरून लोणचं आपलं लवकर मुरेल. हळद ही खूप तीव्र असते, त्यामुळे आपण लोणचं करताना त्याच्यामध्ये कमीत कमी मसाले वापरायचे. लोणचं मसाला तुम्ही वापरण्यास काय हरकत नाही, पण लोणची मसाल्यामध्ये अगदी सगळं उग्र असतं, म्हणजे त्याच्यामध्ये हळद पण असते. आपण हळदीचंच लोणचं करतोय, त्यामुळं त्याच्यामध्ये हळद आपण अजिबातच घालायची नाही आहे. तर पहिलाही मी सगळे तुकडे करून घेते आणि मग तुम्हाला मिक्स करण्याची प्रोसेस दाखवते. बघू शकता, हात अगदी पिवळे पिवळे झालेले आहेत. हळदीचं लोणचं करताना असेच हात होतात. तर चला बघूया, आपण मिक्स करायची प्रोसेस बघूया, मी तुम्हाला दाखवते. पण हे लोणचं घालताना ना, पाण्याचा हात ह्याला अजिबात लावायचं नाही, नाहीतर तुमचं लोणचं अजिबात टिकणार नाही. तर हे बघा, अशा पद्धतीनं माझं सगळं हळद ही चिरून झालेली आहे. मी अशा कन्सिस्टन्सीमध्ये ही हळद सगळी चिरून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं नमक घालायचं आहे. घालून हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मीठ सगळीकडे लागेल त्यांना. आता आपल्याला इथे साधारणपणे 4 चमचे तेल पूर्ण उकळून थंड करून घ्यायचं आहे. हे मी पहिला तयार करते, म्हणजे आपलं सगळा मसाला मिक्स करूपर्यंत हे आपलं तेल थंड होईल. हे बघू शकता तुम्ही, 4 चमचे तेल आहे माझं. हे आपण उकळून घ्यायचं आहे. तेल उकळतं आहे तोपर्यंत आपण बाकीचे मसाले सगळे मिक्स करून घेऊया. हे बघा, इथं मी अर्धा लिंबू घेतला आहे. अर्धा लिंबू आपण ह्याच्यावरती असा पिळून घ्यायचा आहे. अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला ह्याच्यावरती व्यवस्थित अगदी हा पिळून घ्यायचा आहे. इथे हा हे 2 चमचे मोहरीची डाळ ह्याच्यामध्ये घातली आहे. ही उग्र असते, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त तिखट आपल्याला वापरायचं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये हा 1 आणि साधारणपणे हा 1 असं 2 चमचे मी भगवती घालते आहे.
हे मी व्यवस्थित अगदी मिक्स करते ह्याला. सगळं एकजीव ह्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण अगदी. तर उकळलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर गॅस बंद करायचा आणि ह्याला थंड होऊ द्यायचं. एक 15 ते 20 मिनिटानंतर तेल तुमचं थंड होऊन जाईल. मसाला आणला असता तर त्याच्यामध्ये हिंगही असती, पण लोणचा मसाला ह्याच्या हळदीच्या लोणच्यासाठी जास्त उग्र होतो, त्यामुळे मी थोडीशी हिंग पावडर ह्याच्यामध्ये मिक्स करते. एकदम थोडीशी घालायची हिंग पावडर आणि हे सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत आपलं तेल थंड होत नाही तोपर्यंत आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता पळीमध्ये ओतलं तर अगदी एक पळी बरोबर परफेक्ट हे तेल आहे. तर ह्याच्यावरती आता हे थंड झाल्यामुळे हे सगळं तेल घालायचं ह्याच्यावरती आणि आपल्याला हे सगळं आता व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा. तर तुम्ही बघू शकता मस्त असं हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं जेवताना अगदी चव वाढवतं, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे बघा, तुम्ही बघू शकता तुमचं मस्त असं लोणचं अगदी तयार आहे. अशाच नवीन नवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्हालाही नवीन नवीन रेसिपी बनवायची आणि खायची आवड असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.